संत तुकाराम महाराजांचा संदेश. हरिपाठ म्हणजे जीवनाचं औषध. मंडळी, प्रथम वंदूया श्री गणरायाला, माऊली ज्ञानदेव चरणी नतमस्तक होऊ. तुका म्हणे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, जीवन सुखे होईल आपण. पंढरीनाथ विठोबा रुक्मिणी मातेस वंदन. संतांचा आशीर्वाद घेऊन आज हरिपाठाचा गूढ सांगून आपण. नमस्कार मंडळी, आज पुन्हा घेऊन आलो आहे एका नवीन विषय. मंडळी, सर्वप्रथम तर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करून एक छोटासा कमेंट करा. मंडळी, हरिपाठ म्हणजे काय? संत ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला हरिपाठ एकच नाही तर 24 अभंगाची एक ओवीमाल आहे. ही ओवीमाल म्हणजे जणू जीवनाचं औषधच. ज्या प्रकारे आपण आजारी पडतो तर डॉक्टर आपल्या शरीरासाठी गोळ्या देतात, कारण आपले शरीर पुन्हा चांगलं होण्यासाठी. तसंच आपल्या शरीरात, आपल्या मनात दुःखांचा, संकटांचा सतत आपल्या मनात वादळ चालू असतं, शांतताच नसते. आपल्या आयुष्यात आपण प्रत्येक लहान लहान गोष्टींचा विचार करत असतो. म्हणूनच संतांनी आपल्या आत्म्याच्या शांतीसाठी हरिपाठ दिला आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात की, म्हणे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, दुःखांच्या डोंगरा पलतिताना, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. संत तुकाराम महाराजांचं म्हणणं होतं की हरिमुखे म्हटल्यावर मनाची चिंता, कष्ट, दुःख, संकट सगळी धुवून जातात. त्यांनी हरिपाठाला जीवनाचं औषध का म्हटलं असेल? कारण हे औषध केवळ शरीरावर नाही तर ते मन, विचार, आत्मा यांच्यावर काम करतं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुंडलिक वरदा श्री हरी विठ्ठल. या एका ओळीतच सर्व काही आलं आहे. हरिमुखे म्हणा म्हणजे सतत नामस्मरण. पुंडलिक वरदा म्हणजे भक्तांच्या सेवेत उभा असलेला विठ्ठल. हरी विठ्ठल म्हणजे दुःख हरणारा आपला साक्षात विठोबा. म्हणूनच जगाचा ठेवा वाचावा हरिपाठ, पुंडलिक वंदन हेची जीवन काट. जगाचा ठेवा वाचावा हरिपाठ, पुंडलिक वरदान हेची जीवन काट. मंडळी, याचा अर्थ असा आहे की घरात हरिपाठ झाला की त्या घराचं दैवी रक्षण होतं. बघा, जगाचा ठेवा वाचावा हरिपाठ, पुंडलिक वंदन ह्याची जीवन काट. याचा अर्थ असा आहे की घरात हरिपाठ झाला की त्या घराचं दैवी रक्षण होतं. हरिपाठ म्हणजे एक कवच, एक ढाल. काय तुम्हाला माहिती आहे का हरिपाठाची उपचार शक्ती? जर आपल्या मानसिक तणाव असेल तर हरिपाठ वाचनाने आपल्या मनाला शांती मिळते. राग, मत्सर आणि एखादी गोष्ट मिळवण्याचा लोभ आपल्या अंगी असेल तर हरिपाठ वाचनाने ते नष्ट होतो. आपल्या अंगी रोगराई असेल तर हरिपाठाने आपलं मन बळकट होतं, श्रद्धा वाढते, उपचाराला साथ मिळते. जसा आयुर्वेदात औषधाने शरीर सुदृढ होतं, त्याच प्रकारे हरिपाठाने मन आणि आत्मा सुदृढ होतो. याबद्दल एक आपण कथा बघूया. एका लहानशा गावात नामदेव नावाचा एक कष्टकरी राहत होता. एका वर्षी गावात दुष्काळ पडला. दुष्काळामुळे तो कर्जबाजारी झाला. कर्ज अंगावर झाल्यामुळे मनात सतत काळजी असायची. त्याला वाटले आता अख्खं आयुष्य आता चिंतेत जातं की काय. तेव्हा एका संताने त्याला सांगितलं, भाऊ, रोज हरिपाठ म्हणा. जसं रोज औषध घ्यावं लागतं तसंच रोज हरिपाठ म्हणा. नामदेवानी सकाळ संध्याकाळी हरिपाठ सुरू केला. त्यांच्या मनातील चिंता कमी झाली, घरातली भांडणं शांत झाली आणि थोड्या दिवसात पाऊसही पडला आणि नामदेवाचं काम सुद्धा चांगल्या प्रकारे सुरू झाले आणि दुष्काळ संपून गेला. संत दिलेला हरिनाम म्हणजे खरंच जीवनाचं औषध आहे.
शरीर बरे करण्याचं औषध डॉक्टर देतात, पण आत्मा बरा करणाऱ्या डॉक्टरचं नाव आहे संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराजांनी स्पष्ट सांगितलं आहे की तुका म्हणे नामविन देहाची राख होईल दिने. तुका म्हणे नामाविन देहाची राख होईल दिने. संत तुकाराम महाराजांचं हे वाक्य चांगलं लक्षात ठेवा की तुका म्हणे नामाविने देहाची राख होईन दिने. याचा अर्थ असा की नामाशिवाय आयुष्य म्हणजे राग, नामाशिवाय काहीच नाही. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात, नामाशिवाय आयुष्य म्हणजे राख, पण हरिपाठ म्हणजे जीवनाचा खरा प्राणवायू आहे. औषध रोज घेतलं तर रोग दूर होतो, पण हरिपाठ रोज म्हटला तर मन, घर, जीवन सुखी होऊन जाते. म्हणून तुकाराम महाराजांचा हा संदेश, हरिपाठ म्हणजे जीवनाचं अमृत औषध. म्हणून रोज हरिपाठ करा, विठोबाला आठवा आणि आयुष्यभर हरिकृपेचा अनुभव घ्या. माऊलींचा संदेश घराघरात पोहोचवूया. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि सनातन धर्म माहिती चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा. मिळूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म माहिती, जिथे आहे भक्ती आणि माहितीही.